नमस्कार मंडळी, अभिमोरे व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चंद्रगड ट्रेक भाग 2 मध्ये आपण गडावर कसे आणि किती वाजता पोहोचलो हे पाहणार आहोत. झालेली दमछाक आणि डोक्यावर तळपणारा सूर्य, त्यात आपल्यासमोर उभा असलेला चंद्रगडाचा कडा. चला तर मग माझ्या या प्रवासाचा आपण सर्व आनंद घेऊयात. करवंदाची फुलं आहेत, थोडा त्याचा करवंदाची फुलं, करवंद येतील येतील. फुलांचा तरी आस्वाद घेऊया. आलोय तर थोडी बघूनच का, छानच. मित्रांनो, थोडं पायाखाली बघणं का महत्वाचं असतं ते देखील बघा. सुरूट तर चुकून तुमच्या कपड्यांना, खास करून महिला किंवा असे ट्रॅक पॅन्ट वगैरेच कॅरी करा. हा मोठा सुरूट आहे वाटेतच, आपण त्याला थोडा साईडला करूयात. शेपर साईडला टाकलं त्याला आपण. हे महत्त्वाचं असतं जेव्हा आपण ट्रेकिंगला जातो. आपल्या पायाखाली नेमकं काय आहे, पायाच्या बाजूला काय, हे बघणं सर्वात जास्त महत्त्वाचं. उगाच आपण मजा मस्ती म्हणून येतो तर तसं न करता थोडं आपले डोळे उघडे ठेवणे पण गरजेचं असतं. इथे साप, विंचू, सुरूट, खूप काही गोष्टी आहेत. जंगल आहे शेवटी ते. आपलं असं हवं असं वाटलं तरी थोडीशी सावधानता बाळगावी ही विनंती. आणि प्रवासाचा आनंद आपल्याला घ्यायचाच आहे, पण डोळे बंद करून नाही, डोळे उघडे ठेवून. चला, झालं असं थोडीशी पावट चुकल्यासारखं वाटत होतं, कारण की इथं भूस्खलनाचे प्रकार खूप झाले, त्यामुळे थोडं चुकल्यासारखं वाटत होतं. पण पाय वाटेला जिथे मोकळी वाट दिसते, जात 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 शेवटी हा ब्लॉगर सारखा मध्ये येतोय. ही पाटी बघायची आणि आपण बरोबर वाटेला आहे की नाही. पुढे गेलेली काही मंडळी आपल्याला भेटली आहेत, आपल्यासाठी ते थांबलेत. सगळेजण खूप दमलेत. आम्ही थोडी पायवाट चुकलो होतो, पण मध्येच पाठी लागली, ती बघून पूर्ण वाटेवर आलो. आणि हे बघा सगळी मंडळी थोडे सगळे थकलेत. आता आम्ही याचं ओझं त्याच्यावर, त्याचं ओझं ह्याच्यावर असं आलटून पलटून घेतोय. सोपांग काकाने सगळ्यांसाठी चॉकलेट आणलेत. धर्मेश मोरे यांच्याकडून चॉकलेटची कृपा. बरेचशी मंडळी आहेत आपल्या सोबत. चॉकलेटचे स्पॉन्सर पोगळे साहेब. काय कसा आहे ना, ताकद आहे ना, सवय आपल्याला, काय टेन्शन नाही. कारण की नवश्रीचं हा काय हा ती अजून आपल्याकडे ताकद आहे, ती ठेवली होती सेव, तो डेटा सेव होता. सगळ्यात मोठी मशागत त्याची नवश्रीची, त्याची जी पकवाज आहे ती उचलून त्याचे कांदे मजबूत झालेत. चला चला, काकांना पुढे जाऊ द्या. वा, आमचे भागवत काका, वन मॅन आर्मी. हे कोंगाळीवाला पुढे जा. अभिजित मोरे काय ते माझ्याकडे दे नाही का हो, काय झालं? अहो, आम्ही गरीबासारखे ब्लॉग करायचे, त्याला 100-200 व्ह्यूज जाणार. त्या ते बोलतात काय करताय ते चुकीचं करताय. मला 100 जात आहे, तुला 100. माझे व्ह्यूज तू खेचून येतो. तुम्ही नाही वरच करणार त्याचीच ढोलकी कुठे काय घेतो? नाही तसं नाही, असं नाही बोलायचं. आण्या आलाय मस्त. आण्याने आम्हाला एक आधार दिलाय. तो बोललाय सगळ्यात आम्हाला एक आधार कार्ड दिले. आण्याने एनर्जी फुल काढल्या भाई, फुल एनर्जी ड्रिंक फुल आहे. चला चला, एकटे निघा. चला तू बोललास का चला 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 चला. महादेव
महादेवाचा गजर केला आणि गडाची वाट धरली. जावळीचं घनदाट रान, अरुंद व नागमोडी वाट ह्यात एकमेकांना आधार देत आम्ही वारी सुरू ठेवली. मित्रांनो 5 वाजलेत. शांत वातावरण आहे. गोड अशी सावली, अंगाला थोडा थोडा गारवा जाणवतोय. सुंदर अशी पायवाट, पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट ऐका. काय मंडळी आपली पुढे गेलेत. आपण सोबंगासाठी थोडे थांबत येतोय. हिऱ्यामध्ये पुढे खिंड आहे. खिंडीमध्ये आपल्यासाठी वाट बघतायत आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे. शांत आणि थंड अशी सावली, आजूबाजूला जंगल आणि फक्त आपण. आमचं पाणी सुकलंय, पण हा आनंद आणि हा अनुभव घेणं खूप महत्त्वाचं आहे. आम्ही आलो आहे. या रानातून जात असताना मनाला मात्र एका गोष्टीची जाणीव सारखी होत होती. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपले स्वराज्यातील मावळे नक्कीच या वाटेने गेले असावेत आणि कित्येक लढाया त्यांनी या वाटेतून जात असताना केल्या असाव्यात. किती गनिमी काव्य असतील, किती गनिमांना त्यांनी या वाटेने रोखलं असावं आणि किती मोहिमा या वाटेने झाल्या असतील. नक्कीच खूप साऱ्या मावळ्यांचे आणि साधू संतांचे पाय या भूमीला लागले आणि आपण किती भाग्यवान की या स्वराज्याच्या मातीत जन्मलो. असे अनेक विचार या निसर्गाच्या वाटेतून जात असताना मनात येऊ लागले. आणि मग काय, थोडा स्वतःचा वेळ घ्यायचं ठरवलं आणि मन भरून त्या निसर्गाचा आनंद घेतला. पण अंधार पडत चालला होता, म्हणून लवकरच वारीला पुन्हा सुरुवात केली. ढवळेश्वर महादेवाचा हर हर भैरवाच्या नावानं. वा, सर्व जय महादेव, जय जय शिवाजी. वा, महादेव जग भलं, जय सो. खिंडीजवळ गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि अंगात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. मित्रांनो, ही जागा बघा ना. ह्या जागेवर अंग लांब केला आणि इतकं रिलॅक्स वाटलं. आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. 5 वाजलेत. दमत दमत आलोय. तर इथून खरा चंद्रगड सुरू झालाय. एकदम शेवटचा टोक दिसणार नाही. दिलीप भाऊ पूर्ण प्रयत्न करतायत. ही ती खिंड, इथे ही खिंड, इथे हा जंगल संपला. ह्या जंगलातून आपण आलो. तिकडे शेलावरवाडी आणि तिकडे पुढे गाव. आता इथून करा गडाकडे आपण वाटचाल
सुरू केली आहे. भैरव बाबा इथपर्यंत घेऊन आला आहे. साहजिकच आहे, वरंबतो नक्कीच सुखरूप घेऊन जाईल भैरवाच्या नावानं. सांग तुला मित्रांनो, मी जवळपास 4थ्यांदा की 5व्यांदा येतो आहे गडावर, म्हणून थोडा फार का होईना मला अंदाज आहे. पण उतरती वाट आहे. नवीन ट्रेकर्स असतील जो कोणी ब्लॉग बघून येण्याचा प्रयत्न करतील, सावधानता बाळगा. उगाच हे सर्वात महत्त्वाचं, मस्ती करू नये. चला मध्ये मध्ये वाटेचा आनंद घेऊया. जास्त बोलल्यामुळे सुद्धा थकवा येतो आहे. हे बघा, आवाज ऐकला का? पुरं घुसण्यात येत आहे. टोल जातोय. हे बघा, टोल गेला तर काय, टोल जाऊ देऊ नका. चढत राहणार. जेव्हा चढण जास्त असते, माझा एक सोपा उपाय, मी पायाखाली बघत राहतो. कारण की वर बघितलं तर किती लांब जायचं हे कळतं आणि आपण थकतो. संध्याकाळचं वातावरण मन प्रसन्न करून टाकणारं होतं. असं निसर्गाचं सौंदर्य मी याआधी केव्हाच अनुभवलं नव्हतं. सूर्यकिरणांनी जणू काही त्याची रांगोळीच काढली होती. झाडांना, पाना, फुलांना त्याच्या तालावर नाचवणारा वारा आणि फक्त मी. नसलो तरी खूप थकलो मित्रांनो. चंद्रगड अजून अर्धासुद्धा चढून नाही झाला आहे. जवळजवळ आपण गड सुरू होऊन गडाचा मला वाटतं 20-25% भागात आपण चढलो आहे. अजून जवळपास 75% गड आपल्याला सैर करायचा आहे. बरेच मंडळी, मी तुम्हाला सांगितलं होतं, सोबत खूप ओझं घेऊन चाललो आहे. 9-9, 10-10 किलोचं सामान आहे. आम्ही वर राहणार आहोत तर खायचं, खाण्यापिण्याचं सगळं सामान आम्ही सगळ्यांना थोडं थोडं करून ते बॅगमध्ये टाकलं आहे. सो एकाला जड होण्यापेक्षा 10-15 जणांमध्ये आम्ही ते डिवाईड करून घेतलं आहे. सो सगळ्यांकडे नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी 1 9-10 किलो त्यापेक्षा जास्तच सामान आहे. वर राहणार आहे त्यामुळे कोणी ब्लँकेट्स,
चादरी स्वेटर्स ते सगळं घेतलं आहे. दम इतका लागला आहे, पण इच्छाशक्ती सुद्धा खूप आहे. त्यामुळे आम्ही त्या फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर सध्या चालतो आहे. आणि तुम्हाला तर आवाज येत असेल, पण मला आवाज देत आहेत. बुवा रालो आधीच मजा मस्ती. पूर्वीची माणसं अशीच हाक द्यायचे. तेव्हा मोबाईल्स माहिती आहे सगळ्यांना, मोबाईल्स वगैरे काय नव्हते. आवाजाच्या दिशेने कोण कुठे पोचलं आहे, कोणाला काय मेसेज द्यायचा असेल तर असेच हाक द्यायचे. तर एक प्रत्येकाचा एक हाक द्यायचा एक पॅटर्न होता. आम्ही आमचा हा बनवून घेतला आताच्या आता ऑन द स्पॉट. हीच मजा मित्रांनो. या फिरा आणि अशा जंगलात ट्रेकरला वगैरे आलं थोडी थोडी नाही जास्त सावधानता देखील बाळगा आणि आनंद घ्या. आनंदाच्या भरात जास्त काही गोष्टी करायला जाऊ नका. फोटोज व्हिडिओज सगळं घ्या. पण तुम्ही मला बघत असाल, मी सुद्धा एका ठिकाणी बसून शूट करतो आहे. सो असं काहीतरी एक बेटर पॉईंट बघून तुम्ही ब्लॉग शूट करा, जेणेकरून आजूबाजूचा निसर्ग देखील दिसेल. किंवा तो बोलून झाल्यानंतर दाखवू शकता तुम्ही. उगाच आपण खूप वेळा ऐकलं की ट्रेकर्स कोण घसरून पडलं, काय झालं, खूप प्रकार असे झालेत खूप ठिकाणी. ते आपल्यावर आहे मित्रांनो. त्याला पर्याय फक्त आपण स्वतः आहोत. आपण जेवढी खबरदारी घेऊ तितका बरं आहे आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी. त्या एका भरोशाने आपल्याला सोडतात की तुम्ही जा, ट्रेकिंग करा, ब्लॉग्स करा. सो त्यांचा भरोसा हा जास्त महत्त्वाचा आहे. असे काही प्रकार घडले की साहजिक आहे. जे ट्रेकर स्वतःला सांभाळून ट्रेकिंगला जातात त्यांना देखील त्यांचे पालक थोडी पाठवण्यासाठी घाबरतात. त्यामुळे स्पेशली ट्रेकर्स जे ॲडव्हेंचर ट्रेकिंगला जातात त्यांना मी एकच विनंती करेन, स्वतःला सांभाळा. निसर्ग आहे, हा निसर्ग खूप आपण नसल्यापासून देखील आहे, आपण आहोत तरी आणि पुढे देखील असणार आहे. तो निसर्ग आहे. त्याच्यापुढे त्यांनी सगळं जीवनचक्र बघितलं आहे. एक्सप्लोअर करायच्या नादात जास्त ओव्हर जाऊन एक्सप्लोअर करू नका. जिकडे सावधानता बाळगायची गरज वाटते, साहजिक आहे ते. खूप झालं. स्वतःची काळजी घ्या बेसिकली आणि एक्सप्लोअर करा. सह्याद्रीमध्ये आपण आहोत, सह्याद्रीचा आनंद घेऊयात. आणि आता जास्त नाही बोलता आपण गडाच्या दिशेने जाऊया. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि हो, स्पेशल एक सांगायचं आहे, ड्रोन देखील आणलेला आहे. तर ड्रोनचे जे काही फुटेज असतील त्याचा देखील आनंद घ्या. आणि अभिमोरे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही ते सगळे ड्रोन शॉट्स असतील. उद्याचा महाशिवरात्रीचं सगळं महाअभिषेक, गडावर पिंड आहे तिचा महाअभिषेक, आणि आज रात्रीचं सुस्वर भजन, मजा येणार आहे, खूप जास्त मजा येणार आहे. चला. पाठीवरचं ओझं उचललं आणि परत पायवारीस सुरुवात केली. ह्या प्रवासात सोबत होता तो सूर्य, अगदी मित्रासारखा. अधूनमधून मी त्याच्यासोबत सुद्धा बोलत होतो. पण काय चढून आलोय बघायचं आहे. वॉट आयड मजा आहे. पण अजून एवढं वर चढायचं आहे. हा डोंगराचा टॉप आहे. जाणार थोडा लवकर जायचा प्रयत्न आहे. बघूया, कारण की आपल्याला ड्रोन शॉट्स पण घ्यायचे आहेत. सूर्यदेव मावळायला लागला आहे. बघूया आता त्याची मर्जी असेल ड्रोन शॉट घेता येतील, नाहीतर मग उद्या सकाळी. चला. चंद्रगडावर तशी 90% पायवाटच आणि मध्ये मध्ये दगडी पायऱ्या, त्या पण कालांतराने धुसर झालेल्या. थोडं वर आलो आणि आपण आता पोचलोय माचीवर. आप्पा उचलत नाहीत, पाय उचलत नाही, पाय जड झाले अक्षरशः. पावलं जड झाली. आपले पाहुणे बरेच चढले.
हा पाहुण्यांचा काय एक्सपिरियन्स आहे? कसं वाटतंय? एकदम पाहुण्यांचं गाणं. नाही, पाहुणे आमच्या गडावर येऊन तुम्हाला कसं वाटतंय? लय भारी वाटतंय. हा. हे कसं भारी. आहे आपल्या पर्वत रांगा अरे हिरवंगार एकदम हा. कोकण कसं आहे आपलं जावळीचं जावळीचा खोरा आहे आपला. खोरा आहे खोरा. काय करायचं? वाढ बघा मित्रांनो, दगडावरनं चढत आपल्याला वर जायचं आहे. ह्याच्या खळी आहेत, ह्याच्यात पाय टाकत भक्कम करत आपल्याला चढायचं आहे. पाय घसरला हा परिणाम सुंदर सह्याद्रीमध्ये विलीन होऊन जाल तुम्ही. इथे नीट बघा, इथे असं वाटतं की डुक्कर बसलाय, म्हणून या डोंगराला डुक्कर सोंड बोलतात. माचीनंतर गडाचा थोडाच भाग सर करायचा राहिला होता, पण तो इतका उभा आहे की तिथे खरी कसरत होते. पण शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती, या ओळींप्रमाणे पाय थांबले नाही, कुठलीच तमा न बाळगता प्रवास पूर्णत्वास नेण्याची उत्कंठा लागली. काय गड सर करून अभिजीतची बॅग घ्यायला खाली आली. पुन्हा आलाय भाई, भावाला मानलं पाहिजे. हा टॉपला जाऊन खाली आलाय, माझी बॅग घ्या. रमेश मोरे यांचा स्पीड नाही मॅच करू शकत आपण. स्वपन भाई मोरे आमच्यासोबत होते, त्यांच्यामुळं गाडी स्लो झाली, पण नाही वर जाऊन खाली येऊ शकत नाही मी. तर माझाच आहे का आता ब्लॉग थांबवतो, पहिला वर जातो. चला, वाट खूप अवघड आहे. हे आलो मित्रांनो, आलो. आणि जी वाट शेवटचा टपार हे बघा, एवढाच आहे. इथून जसा टाकलात की डायरेक्ट वरतच आहे. इकडे खाली नाही जाणार तुम्ही. हेच आहे ते शेवटचं टोक, जिथे आपल्याला खबरदारी घ्यायची. धर्मेश मोरे मोबाईल पकडा, मी वर जातो. चलो, दाखवूया आपण पब्लिकला किती अवघड आहे ते. हां, आणि मोबाईल वगैरे घेऊन चढू नका, व्ह्यू महत्त्वाचा. तर नेक्स्ट ब्लॉग येईल, आता हा शेवटचा ब्लॉग करू शकतो. मोबाईल दे, आता तू ये. थांब जाऊ दे. धर्मेश मोरे हे बघा, हे हळू या. हेच ते शेवटचं टोक जिथे खबरदारी बाळगायची. चौ बाजूने आणि आपण आलो सुखरूप गडावर. ढवळी माईच्या खोऱ्यात बसलेला हा चंदनगड, आणि या चंदनगडावरती आम्ही ढवळेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतून एक 20-25 मुलं आलेले आहोत. गावकरी उद्या येणार आहेत. 45 लोक स्टे साठी आज रात्री गडावर आहेत. गडावर आणि उद्या शेकडे लोक या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण तालुक्याच्या बाहेरून येतील. यस, अतिशय या ठिकाणी हे जागृत असं देवस्थान आहे. चंद्रगड आपला राजबाई किती रे? हर हर येळकोट, येळकोट. जय मल्हार. हरिबाबांच्या नावानं सांग भलं. अंबाबाईचा विजय कोण? जय भवानी. जय शिवाजी. ढवळेश्वर महादेव की जय. आम्ही गडावर पोहोचलो. दिवस आवळायच्या आत
जे ठरवलेलं ते आलोय. आता आम्ही तिकडे पुढे जातोय. तिकडे सदर आहे, आईचं देवीचं मंदिर आहे. बरेचसे ऐतिहासिक वास्तू तिथं आहेत आणि इथे शंकराची पिंड इथे सगळी मुलं थांबलेत तिथे आहे. आणि काय सह्याद्री, आजची रात्र सह्याद्रीच्या कुशीत. तब्बल 3-4 तासानंतर गडावर पोहोचलो. इथे पोचता क्षणी महादेवाचं दर्शन झालं. मनाला वेगळीच शांतता प्राप्त झाली. चहूबाजूने सह्याद्री आमचं जणू स्वागतच करत होता. हा आनंद शब्दात मावणारा नव्हता. हळूहळू जाऊया. चाचू मानलं पाहिजे चाचूंना. चाचू ड्रम घेऊन पण चढले. वा, तर आम्ही सदरेजवळ जातोय. हा त्याला सकाराम बाबांनी आजोबांनी केलेलं कीर्तन गडावरती. हा त्याच्यानंतर कोण नव्हतं आलेलं. त्यांनी जिलेबी वगैरे हे केलेलं वरती जेवण. काय बोलताय? लाऊड स्पीकर वगैरे बॅटऱ्या आज मिष्टांना ठेवायला पाहिजे होतं. हे बघा, हा टपार आहे तो आपल्याला सैर करायचा आहे. खालची दरी दाखव दोन्ही साईडची. ही गडावरील थोडीशी धोकादायक वाट आहे, कारण की दोन्ही साईडला काही तटबंदी नसल्यामुळे हाताला आधार नाही आहे आणि तुम्हाला बॅलन्स ठेवूनच वर जायचं आहे. आणि दोन्ही साईडला तर बघाल तर डायरेक्ट एंट्री सह्याद्रीच्या कुशीत. गुड मॉर्निंग. चला, अभिषेक दादा पुढे आहेत, आमचे चाचू सत्यजित दादा. थोडंही न थांबता सर्वजण सदरेकडे निघाले, कारण सगळे खूप थकले होते. पण खरी अजून मोहीम सुरू व्हायची होती. सगळे आपण पोचलोय. जी मंडळी पुढे आली होती, आमचे विष्णू बाबा, नीरू, आशिष, संदीप दादा, सगळे सदर साफ करायला घेतले. आणि मोहीम भगवा. राजभाई एकटाच झाला. वा, सगळे ज्यांना जे काम दिलंय त्यांनी कुठे गडबड न करता ते काम घेतले. आघाडीवर आहेत आमचे भागवत काका आणि आमचे पाहुणे मंडळी देखील आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात. पाहुणे आता म्हणून चालणार नाही, आमचेच आहेत ते सगळे, भाचे आहेत. यस, आपल्या गावातलेच आहेत सगळे. आता कोण पाहुणा नाही इथे, सगळे आपण इकडचे. आमच्या आण्याने लय महत्वाचं काम केलंय. वा, पाहुण्यांना पाणी द्या. पाण्याच्या बाटल्या आणलेल्या ना? काय बोलतो? सह्याद्री झाल्यावर चहा नसते, पाणी एक नंबर टेस्ट लागते. वा. राजभाई तू काय खाल्लंस? खाल्लं ना? आमच्या राजची गाडीची ढवळ्यात चालू झाली, ते डायरेक्ट गाडावर येऊनच थांबली. राजभाईने लय मोठी बॅग आणली. कुठे आपली बॅग? ड्रोनची बॅग घे, आपल्या जवळ घे, आपल्याला आता उडवायचंय. लवकर काढ. भावेशभाई काय दमला का? नाही, काय नाही दमला. चल, भावेशभाईचा स्पीड मी मागून आलो पुढं. भावेशभाई वाट शोधतोय. इथे येऊन बिस्किट खातो, तुझी अजून बॅग नाही काढलीस. खराब झाली. भावेशभाई वाट शोधतोय. झाडाच्या इकडून नको, झाडाच्या तिकडून येऊ. मी आवाज देतो या लोकांना, कोणच आवाज द्यायला तयार नाही. चला, आपण आता आवरूया आणि आपण देखील छोटं मोठं काहीतरी काम करायला घेऊया. असे कसे करता तुम्ही? हा, एकदाच बनव.
लवकर आलोय, जेवायला अजून वेळ आहे, तर चहाचा बेत झालाय. आमचे भाचे विचित्र आणतोय, मला भीती वाटते कधी-कधी. राजभाई एकदम काम करतोय. ए बाबा, चप्पल अजून पण घातली नाहीस तू. अभिजित मोरे गिंबल द्या. माझ्या ब्लॉग मध्ये मी आणि तू तुझ्या ब्लॉग मध्ये घे मला. हे ब्लॉगला ब्लॉग अभिजित मोरे, तुम्ही तुमचा ब्लॉग बनवता, तुम्हाला घ्या. कसं वाटतंय? घे आता, होऊन जाऊ दे. घे, घेऊन ना, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे. तू जाशील चुलीत काम इकडं. होऊन जाईल मग. हे सगळं सामान, एवढं सगळं सामान आपल्या बॅगेत होतं सगळ्यांच्या, वाटून गाठून आपण, आणि सगळे झालेत. भागवत काका खूप मोलाचं सहकार्य करतात. आलेत आणि ते जे कांदा चिरायला बसलेत, वा. प्रत्येकाने आपली आपली कामं जशी वाटून दिली होती तशी. भटकंती ब्लॉग्सचे सर्व राहुल मोरे ब्लॉगमध्ये त्यांनी नवीन गिंबल घेतलाय, त्यांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन देखील. अरे चालवायला येत नाही अजून. शिकतोय काय नाही. मी जेव्हा ड्रोन घेतला तेव्हा मी पण असाच फंबल मारतो, आणि शेवटी मी आणि अभिजित मोरे त्यांचा ब्लॉग कंटिन्यू करतात. आणि तुम्ही यांना ओळखलं असेल, अभि मोरे ब्लॉगचे चालक मालक संस्थापक MD. बस झालं, बस CEO. सगळं सध्या माझ्या कंपनीत कोणच नाही, मीच काम करतो एकटा. आशिष मोरे, वा, घाईवर आहे, सगळं नियोजनच घाईवर आहे. आशिष मोरेने हात भरला की आता चहा लगेच होईल, तिथं चापून टाकायची गरज नाही. आता बघा चहा होईल, बघा कलर चेंज होईल बघा. असेच आपली इकडे चहा पावडर साखर बघ काय चाय पण. हा, आणि सत्कार मूर्ती घड्याळात पडलं. थांब आपण उचलू. सत्कार करताना राहुल मोरे आणि त्यांना एक घड्याळ ढवळेश्वर कडून. गुलफी ढवळेश्वर मध्ये लय भारी भारी सुविधा आहे. गडावर नेऊन ढाळा पिढ्या देतात. नेक्स्ट टाइम हा 7:30 वाजले, 32चा टाइम झालाय. मग काय करायचं बोलतो. ती लावा, देव बोलतोय तिकडे आपल्याला. तिकडे जाऊन लावायला लागेल ना. खायचं बघतीत फक्त. इथं बत्ती लावू, खाली पण बत्ती लावायला लागेल. 7:30 वाजले आणि जा घेऊन अर्धे काय नाही आपण कशी बत्ती लावणार, आपण नाही बत्ती लावू शकत. तू मग काय म्हणला मला? हा बरोबर. कशी करणार? घेऊन जा बोल. बरोबर आहे, सुचवणं महत्वाचं आहे. आपण आलोय, आपण काय ठरवलं होतं, गेलो की पहिला एक नारळ देऊ. नारळ देऊ, बरोबर. बाबा आम्ही आलोय म्हणून काहीच नाही. लगेच झोप चूल पेटवली, तिला हळद नाही लावली, टाकली चाय लगेच. यस, आता चाय देतो ना. हे पहिले बोला पाहिजे. बत्ती लावा देवाच्या तिथं, पोरांच्या हाताने बत्ती लावा. टाक चालू चुलीत. बाजून हे अरे त्या लहान पोरांना आपण कसं आता हा पाहुणा आहे. बाबा आहेत ना, निरंजन आणलंय का इथनं घ्यायचंय. खालचं आपलं तिथे एक आहे मोठं, आणि इथं वा. तिथं 2 आहेत. बारकं एक आहे, बाबा बघ रे टॉर्चनी. दगडीचं दिलंय मोठं. ते येस, वा वा वा. भावेश भाई झोपलाय की काय? कापूस आणलाय, आणलाय. मग ते काढा ना. अगरबत्ती, मग अगरबत्ती काढा. झोपलाय तू. रात्री येते. ती वाट जिथे चढताना आणि उतरताना वाटच लागते. अंधार. आप्पा काय दिसत नाही. नाही तू दिसतोय भाई, बाजूच दिसत नाही. हे बघ ना काय दिसतंय. गाव आहे तेवढं बघ ना असं दिसतंय ना. हे बघा इकडे सगळी गावं आहेत, जिथे इथे लाईट दिसत आहेत ते सगळे गावं आहेत. मला वाटतंय खूप जास्त हाईटवर आहे. आता मला काय वाटत पण नाही किती हाईट किती असू शकते. मी फिरू का इथूनच. हा ठीक आहे. भाई तोल गेला की खाली वाक, खाली बस. उजवीकडे डावीकडे कुठेच नको. हात देऊ का? सावकाश सावकाश बाबा. डोक्यावर खुलं आभाळ, चुलीवरचं जेवण आणि सह्याद्री. चंद्रगडावर हा अनोखा संगमच म्हणावा लागेल.
आराम करून झाल्यानंतर शरीराचा थकवा तर गेला, पण मनाचा थकवा भगवंताच्या नामस्मरणानेच दूर होणार होता. म्हणून सगळ्यांची भजनाची तयारी सुरू झाली. पूर्वी आमच्या वैकुंठवासी सखाराम बाबांनी चंद्रगडावर कीर्तन केलं होतं. त्या सर्व आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला होता. तर चला आपण वळूया भजनाच्या लगबगीकडे. भजनाची तयारी चालू आहे. कोकणे महाराज पकवास बसवत आहेत. उमरटशी खोपडशी उमरट कोकड वा 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 बरेवाच्या नावानं चांग बोल. पुंडलिकावर महाराज की जय. महाराज की जय. महाराज की जय. महादेव महाराज की जय. ढवळेश्वर महादेव की जय. हरी 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 जय जय राम कृष्ण हरी वा. हरी 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 जय जय राम कृष्ण
लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता अरे जर पार्टी घे ना आताच भजन झालं, रात्रीचे 12:30 झाले. आणि असं करायचं. दमलोय मी आणि माझा घसा पण, आणि सगळे दमलेत. अरे बाई काय गवळणी गायल्यात, मी एकट्याने. वा चहाचा मारा झालाय. थांबा जरा. हा कोकम सरबत आहे. तुकाराम महाराजांना टप देणं आयऱ्या गैऱ्याचं काम नाही. मी मागं बसून जे करत होतो ते तुम्ही बघा ब्लॉग मध्ये, राहुलच्या भटकंती ब्लॉग मध्ये. भटकंती डायरी मध्ये एक पान माझंच आहे, कळलं का? गवळणीचं कसं वाटलं? आभारी होतो. एक पान आहे, एक पान आहे, त्याच्यातले काही काही शॉर्ट आहेत ना, याच्याकडून मागून घेतो अभिजित कडून. हा राहुल, मी ऐकलेले, सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याचा मोबाईल तो डिलीट करेल. फास्ट स्टोरेज फुल झालं मित्रांनो, काय सांगू. भजन एवढं सुस्वर भजन झालंय आणि सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्या. स्पीकर पासून, माईक पासून, लाईट पासून काही नियोजन नव्हतं. इकडे आल्यावर ते हळूहळू जुळत गेलं आणि जुळत गेला. आणि त्याच्यामधून पण गणेशला वेळ भेटत नव्हता, तरी पण गपचूप पप्पांचा मोबाईल घेऊन त्याने वेळात वेळ तिकडे काढून मेसेज केले. कोणा केलास मेसेज?
हा पोचलो म्हणून. हा व्हॅलेंटाईन डे तर काल होता. आता 12:30 झालेत आणि सगळ्यांनी आम्ही झोपायची चांगली सोय झाली. इकडे बघा मस्त झोपले सगळे. इकडचे झोपतील ना. चांदणी तुम्हाला दिसणार नाही. हवा आहे थोडाफार, थंडी म्हणण्यासारखी नाहीये पण चाललंय. थोडी हवा लागते, थंडी असू शकते रात्री नाही तर सकाळी जास्त लवकर. तर आता आम्ही झोपतोय. आता भेटूया डायरेक्ट सकाळी. महाशिवरात्री निमित्त आम्ही सर्वजण चंद्रगडावर राहण्यासाठी आलो होतो. एकंदरीत हा प्रवास प्रेरणादायी आणि मनाला नवी उमेद देणारा ठरला. कुठे आम्ही 4-5 जण चंद्रगडाच्या दिशेने जाणार असताना जवळपास 30 ते 40 जण आम्ही मुंबई पुण्याहून गडावर त्या ढवळेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने पोहोचलो. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील ढवळे गावातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये स्थित असलेला सुमारे 2337 फूट उंच घनदाट जंगल व उंच डोंगरांनी वेढलेला असा हा चंद्रगड किल्ला. हा किल्ला वरंधा घाट आणि भोर ते कोकण मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता. 15 जानेवारी 1656 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकला. याचवेळी कांगोरी व रायरी म्हणजेच रायगड किल्ला हे किल्लेही जिंकले. चंद्रगड किल्ल्यावर सुमारे 14 कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. जुने बांधकामांचे काही अवशेष अजूनही दिसतात. किल्ल्यावर एक प्राचीन शिवलिंग आहे. सह्याद्रीच्या खोल दऱ्या, घनदाट जंगल आणि धबधबे व कडे अशा अनेक नैसर्गिक सौंदर्याने हा किल्ला नटलेला आहे. चंद्रगड किल्ल्यावर असलेले शिवलिंग हे त्या काळातील शिवभक्ती आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक मानले जाते. स्थानिक आणि पर्यटक किल्ल्यावर गेल्यावर या शिवलिंगाचं दर्शन घेतात. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या काळात संपूर्ण तालुक्यातून मोठ्या संख्येने भक्तगण किल्ल्यावर येऊन पूजा करतात. हे शिवलिंग स्वयंभू असून अखंड रायगडमध्ये जागृत देवस्थान मानले जाते. महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातून भक्तगण गडावरील शिवलिंगाची पूजा म्हणजेच ढवळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी चंद्रगडावर पोहोचतात आणि आपला नवस देवासमोर सांगतात. आणि असं मानलं जातं इथं आलेल्यांपैकी कोणताच भक्त रिकाम्या हाताने परत गेला नाही, अशी या ढवळेश्वराची ख्याती समस्त रायगडात प्रचलित आहे. मुंबईवरून जिथं जिथं गेली तुझ्या भक्तात तिथून आज रात्रीपासून तुझ्या पायाजवळ येऊन जागरण, गोंधळ, भजन आणि पूजन हे आता चाललेलं आहे. भेटीचं नावे ठेवले आपल्या पुढेमध्ये ठेवले ते मान्य करून घ्या. अशीच सद्बुद्धी, अशीच त्याला सदैव देत राहा, हीच फक्त आमची प्रार्थना तुमच्याजवळ आहे. बाकी काही नको, तुमची सेवा आमच्याकडून घडावी एवढंच मागणं आमच्याकडे. वाटा तेवढं चांगला करायचं त्यासाठी काहीतरी मागणं आपल्याला सांगा. चांगली वाट करायची आता. तेव्हा हे सर्वांच्या भेटीचं नारायण ठेवले ते मान्य करून घ्या. हा
चंद्रगड किल्ल्यासारख्या अनेक अशा ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करणं हे देखील काळाची गरज आहे. पुढील पिढी जेव्हा केव्हा इतिहासाची पानं उलटतील तेव्हा त्यांना पाहण्यासाठी इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले असणं खूप महत्त्वाचं वाटतं. हस्तगत चंद्रगड किल्ला प्रशासनाच्या नजरेतून दुर्लक्षित राहिलाच, पण ह्या किल्ल्याचे संवर्धन आणि जतन नक्कीच आपण सर्व ढवळेश्वराचे पाईक मंडळी जरूर करू. आपणा सर्व मंडळीच्या समोर हा चंद्रगड किल्ला नवीन स्वरूपात आणण्याचा छोटासा प्रयत्न अभिमोरे व्लॉग्सद्वारे आपण केला. महाशिवरात्र गडावर मोठ्या आनंदाने आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली. तुम्ही पण ह्या जागृत देवस्थान आणि चंद्रगडाचं दर्शन जरूर घ्या. ढवळेश्वर महादेवाचा विजय असो. भैरी बाबाच्या नावानं सांग बरं.